आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक छानसा खेळ खेळू, ज्यामुळे मुलांना एखाद्या वस्तूचा जाडपणा आणि बारीकपणा समजेल. जाड आणि बारीक एक प्रकारचा आकार दर्शवतो. हा खेळ निरीक्षण, आकलन आणि फरक करण्याच्या बोधात्मक कौशल्यांवर आधारित आहे. या मजेदार खेळासाठी तुम्ही सहज उपलब्ध असलेल्या वस्तू वापरू शकता. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही घेतलेल्या वस्तूंमध्ये जाड आणि बारीक अशा दोन्ही आकारांचा समावेश असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही या दोघांमधील फरक मुलांना सांगू शकाल. अंगणवाडीतील मुलांबरोबर हा खेळ कसा खेळता येईल ते पाहूया. आज आपण जाड आणि बारीक ओळखण्याचा खेळ खेळूया. चला, आज हात वर करा. चला, हाताने हातबोट पकडा. पकडला. चला, तसेच पकडा खाली. हे दोन्ही एकसारखे आहेत का? मग बोट कसं आहे? बारीक. आणि मनगट कसं आहे? जाड आहे. हे बघा, माझ्याकडे पुस्तक आहेत. हे दोन्ही एकसारखे आहेत का? नाही. तू बघ रे, दोन्ही एकसारखे आहेत? नाही. काय फरक आहे याच्यात? बघ, तू सांग. हा, कसं आहे? शाबास. चला, हे माझ्याकडे काय आहे? हे दोन्ही एकसारखे आहेत? कुणाल एकसारखे आहेत? नाही. मग कशा आहेत? हा, तू सांग. हा, तू सांग. हा, बरोबर. टाळ्या वाजवा. खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना सभोवतालच्या परिसरातून जाड आणि बारीक वस्तू शोधून गोळा करण्यास सांगू शकता आणि नंतर त्यांच्याशी वस्तूंबद्दल बोला. याशिवाय 2 पेक्षा जास्त वस्तू दाखवून तुम्ही मुलांना सर्वात बारीक किंवा सर्वात जाड इत्यादीची ओळखही करून देऊ शकता. यापैकी सर्वात जाड ढीग कोणता आहे? हा, शाबास. पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.